आरएल कॉलेजचं नाही. तर ह्या सृष्टीमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा जर आपण बघितला, सर्वच विद्यार्थी काय हाय क्लास सोसायटीमध्ये नाही. हाय क्लास, लोअर क्लास आणि मिडियम क्लास या 3 क्लासमध्ये विद्यार्थी कॉलेज जीवनामध्ये पदार्पण करतो. कॉलेज जीवनामध्ये पदार्पण केल्यानंतर 5 झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी कॉलेजला येतो त्यानंतर प्रत्येकाला एक काहीतरी आशा अपेक्षा असते, आकांक्षा असतात, आईवडिलांची आशा आकांक्षा असतात आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपणही काहीतरी, आता 10वी पास केलेला आहे, 11वीला जातो. 11वी म्हणजे काय, 12वी म्हणजे काय. आज विद्यार्थ्यांनी सेंड ऑफचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सेंड ऑफ द्यायचा असतो. सेंड ऑफ हा द्यायचा का असतो, तुम्ही सोडून चालले नाही आम्हाला, तुम्ही आमच्या जवळ येता. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्याशी विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेतात आणि शिक्षक ज्यावेळेस तुम्हाला शिकवतात त्यातलं जे काही ऋणानुबंध असतो ते ऋणानुबंध कायमस्वरूपी बळकट राहण्यासाठी हा सेंड ऑफ हा फक्त नॉमिनी हा भाग आपण दाखवतो की आम्ही चाललो, आता आम्ही तुम्हाला भेटणार नाही म्हणून तो सेंड ऑफ करायचा का. ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर शेवटची जी काही विदाई असते त्या विदाईमध्ये बरेचसे अश्रू ढाळल्या जातात, पण तो सेंड ऑफ असतो का, ती सोडून जाते का, तिचं येणं चालू असतं. तसं विद्यार्थीचं आणि शिक्षकाचं हे ऋणानुबंध असतं. हे फक्त आपल्या मनाच्या समजुतीसाठी आपण ही क्रिया करतो. सेंड ऑफ, आता तुमचं सेंड ऑफ होईल, तुम्ही घरी जाणार. काही विद्यार्थी अभ्यासाला, काही विद्यार्थ्यांना अभ्यास झालेला असेल, पेपरची तयारी करतील, घरात एक कामं करतील. मुलींच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर आता जी काही प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये मुलींना जास्त काम असतं. मुलांच्या बाबतीत जर म्हटलं तर सगळे मुलं काही अभ्यास करतातच असं नाही. बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी, बोटावर मोजणे विद्यार्थी हा फक्त अभ्यास करतात. मग याच्यातनं आपल्याला नेमकं करायचं काय, ही दिशा समोर ठेवून आपण जर अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा आपलं करिअर. तुमचं 12वी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची काहीतरी अपेक्षा या ठिकाणी ठरलेली असते की आपल्याला काहीतरी करायचं, पुढे काय करायचं. हा विचार करण्यापेक्षा आता तुम्हाला काय करायचं आहे. आता एका महिन्यामध्ये परीक्षा झाल्यानंतर तुमची 20-22 दिवस बाकी असते, 20 दिवस. आता तुम्हाला काय करायचं आहे. आपण नको त्या गोष्टीचा स्ट्रेस घेतो आणि म्हणून बऱ्याचशा काही सायकॉलॉजिस्ट एक तुमची जी टेस्ट घेतली त्याचं मी संशोधन ज्या विद्यार्थ्यांनी दिलं असेल त्यांच्या बाबतीत जी टेस्ट घेतली त्याच्यावर जो रिसर्च झालेला आहे, कम्प्लीट झाला रिसर्च. 12वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त ताण जो आहे तो फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांना. स्ट्रेस, एन्झायटी, ताण. का ताण आहे माहिती नाही, पण अभ्यासाचा ताण आहे मुळीच नाही. मी म्हणतच नाही की तुम्ही अभ्यासाचा ताण घेतात, पण तुम्ही ताण कसला घेतात. घराची जी परिस्थिती असते, घरामध्ये जे काही वातावरण असतं त्या वातावरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर कळत न कळत तो परिणाम होतो आणि त्याच्यातनं तो ताण घेतो. आता या ठिकाणी बसलेले जे विद्यार्थी आहेत, आपण आता याचं